मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महिपाल गडावर. तर महिपाल गडाची सफर करूया. मित्रांनो, आता आपण इथून आल्यावर प्रवेशद्वार दिसते आणि त्याचं नाव आहे सरसेनापती प्रतापराव बुद्ध आणि इथे एक बुरुज आहे. महिपालगड कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा गड. महिपालगड हा एक असा गड आहे की त्याच्या माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. गडावरील प्रवेशद्वार त्याचे अस्तित्व पूर्णपणे संपलेली आहे, परंतु याच प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेला बुरुज मात्र इतिहासाची साक्ष देत अजूनही ताठमानेने उभा आहे. महिपाल गडावर संपूर्ण गावच वसलेले असल्याने या गडावर असलेले अवशेष तोडण्यासाठी खूप कसरत करावी लागते. गडावर प्रवेश करताच शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. तेथून डाव्या बाजूने पुढे आल्यावर गडावरचा एक बुरुज आणि त्याच बाजूला प्राचीन शिवलिंग पाहायला मिळते. माझ्यासमोर एक बुरुज आहे आणि इथे शंकर बाप्पाचं मंदिर पाहिलं आपण. महिपालगड हा बेळगाव पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. हा गड महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर आहे. सभासद बकरीतील उल्लेखानुसार हा गड शिवरायांनी बसवलेल्या 111 गडांच्या यादीत आहे. गडावरील हे अंबाबाईंचे प्राचीन मंदिर. या मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला तरी सुद्धा मंदिराची मूर्ती मात्र प्राचीन आहे. याच मंदिराच्या डाव्या बाजूला एक बारव आहे. महिपाल गडावरील ही आयताकृती बारव ही विहीर म्हणजे महिपाल गडावरील आश्चर्यच म्हणावे लागेल. या विहिरीची लांबी 70 फूट तर रुंदी 40 फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी स्वतंत्र पायऱ्या आहेत. गडावरील हे मारुतीरायांचे मंदिर. महिपालगड उतरल्यानंतर हा कच्चा रस्ता आपल्या गुहेकडे येतो. तर आपण गुहा बघूया. गडाच्या पायथ्याला एक प्राचीन गुहा आहे. या गुहेला अनेक खोल्या असून ही गुहा पाहिल्यावर असे लक्षात येते की महिपाल गडाचा परिसर फार प्राचीन असावा.
गुहा पाहून पुढे गेल्यावर याच परिसरातील प्राचीन आणि जागृत वैजनाथांचे मंदिर पाहायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण मैपाळगडाची सफर केली. मैपाळगड तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.